नमस्कार. आज आपण आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये मस्त चमचमीत असं सोप्या पद्धतीने वांबीचं कालवण तयार करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो वाम मासा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर बघा, या ठिकाणी मी वाम मासा घेतलेला आहे. तर इथे मी काळी वाम घेतलेली आहे. चला तर हिचा अगदी सोप्या पद्धतीने मसाला कसा करायचा ते बघूया. तर प्लेट मध्ये बघा, इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतले, त्यानंतर 1 मोठा टोमॅटो, थोडस खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अद्रक आणि कोथिंबीर. तर हे सर्व न भाजताच आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत. तर आता घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालू. यामध्ये बघा, कुठलाही खडा मसाला वापरलेला नाही, तरी सुद्धा जी वाम माशाची आपण रस्सा भाजी तयार करणार आहोत ती अगदी चविष्ट अशी तयार होणार आहे. तर खूप सोपी अशी पद्धत दाखवलेली आहे, त्यामुळे कमी वेळामध्ये झटपट ही भाजी बनवून तयार होते. शक्यतो मसाला वाटत असताना यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, कारण टोमॅटो आणि कांद्यामुळे हे व्यवस्थित वाटलं जातं. तर हा मसाला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि आता गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये घालायचा कढीपत्ता. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातली. त्यासोबतच पाव चमचा हळद पावडर आणि लगेच यामध्ये फिशचे तुकडे घालायचे, थोडंसं मीठ. तर तेलामध्ये सुरुवातीला हे फिशचे तुकडे जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे. तर गॅस हा आता मध्यमच ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर बघा हे हलकेसे फ्राय करून घ्यायचे. तेलामध्ये जेव्हा आपण अशी मच्छी फ्राय करून घेतो तेव्हा त्याचा जो वाशाळ वास असतो तो निघून जातो आणि भाजी ही खायला मस्त चविष्ट अशी लागते. तर बघा, आता यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर मी मिनिटभर फक्त वाफवून घेतलं आहे. फिशला बघा, मीठ आणि हळदीने थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि फिश हा थोडासा फ्राय सुद्धा झालेला आहे. अशा प्रकारचं फिश तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. ते हे छान आवडीने खातात. फिक्क असल्यामुळे त्यांनाही ते चविष्ट असं लागतं. तर बघा, कढईतून काढून मी हे एका भांड्यात काढून घेतलं. आता रस्सा भाजी तयार करायची, त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि थोडासा हिंग घातलेला आहे, साधारणपणे पाव चमचा. तेलामध्येच आता मी 1 चमचा लाल तिखट घातलं. त्याचबरोबर 1 चमचा फिश मसाला घातला. तर हा विकतचा मसाला आहे, तो मी वापरला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा ऍड करू शकता. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि अर्धा चमचा घरगुती काळं तिखट घातलं. त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर ऍड केली. तर आता हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर तेलामध्ये मसाले ऍड करत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, नाहीतर मग मसाले करपू शकता. आणि आता सुरुवातीला जो मसाला आपण तयार करून ठेवलेला होता, म्हणजेच जे वाटण आपण तयार करून घेतलं ते या मसाल्यांमध्ये ऍड करायचं. तर बघा, संपूर्ण मसाला मी यामध्ये घातला. आता मध्यम आचेवर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कच्च्या पदार्थांचं वाटण असल्यामुळे हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. तर मध्यम आचेवर हे मी 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेतलं. बघा, बाजूने असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि मसाला जो आहे तो कढईपासून वेगळा होतोय, म्हणजे आपला मसाला हा व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे. तर इथे मी कमी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर चमचमीत अशी भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून तेल ऍड करू शकता. तर मसाल्यांना बघा असं साईडने तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला हा परफेक्ट भाजला गेलेला आहे. तर पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये सुरुवातीला जी फ्राय केलेली मच्छी आहे ती पाण्यासहित यामध्ये ऍड करायची आणि वरतून जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी घालायचं. तर इथे मी साधंच पाणी ऍड केलं, सोबतच थोडंसं चवीपुरतं मीठ, कारण मच्छी फ्राय करत असताना आपण अगोदर सुद्धा यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अंदाजानेच घालायचं. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता कढईवर बघा असं अर्धवट झाकण ठेवून भाजी ही चांगली खळखळ उकळून घ्यायची आहे, म्हणजेच उकळ काढून घ्यायची आहे. त्यामुळे राहिलेला जो फिश आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजला जातो आणि मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा फिशला मस्त असा येतो. तर उकळ बघा व्यवस्थित आलेली आहे. तुमच्याकडे असेल तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 आमसूलचे तुकडे सुद्धा ऍड करू शकता. तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं
फिश असल्यामुळे ही जास्तही उकळावी लागत नाही, पटकन असं शिजलं जातं. तर बघा, मस्त चमचमीत असं झणझणीत आपलं फिशचं कालवण म्हणजेच वांबीचं कालवण तयार झालेलं आहे. रस्सा सुद्धा छान असा दाटसर आलेला आहे, जास्तही पातळ नाही. तर आता गॅस बंद करायचा, वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची. तर या ठिकाणी फिश सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आजची ही संडे स्पेशल मच्छीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. चपाती, भाकरी आणि भाताबरोबर एकच नंबर ही भाजी लागते. नक्की ट्राय करा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.